विशेष चर्चेमध्ये अनेक सन्मान्य सदस्य सहभागी झाले। मी सर्वप्रथम तर अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सूचना मांडल्या, महिलांच्या प्रति सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील त्यामध्ये अधिकच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या, मी त्या सगळ्यांचे आभार मानते। विशेष आभार मी महिला आमदारांचे तर मानिनच, कारण आज महिला दिन विशेष असल्यामुळे महिला आमदारांना आपण प्राधान्याने लक्षवेधी सुद्धा आपण सर्व महिला आमदारांच्याच घेतल्या आणि त्याचबरोबर त्याबद्दल मी विशेष आभार मानीन। कारण ज्या वेळेला आपण महिला समानताच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण समाजामध्ये अधिकाधिक ती समानता वाढावी या दृष्टिकोनातून ज्या वेळेला शासन काम करत असतं त्यावेळेला महिला आणि पुरुष लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणाने जर त्याच्यामध्ये काम केलं तर ती समान वागणूक समाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपण रुजवू शकू। आणि त्याचंच एक उदाहरण आज या सभागृहाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान या सभागृहाचे एक कनिष्ठ सदस्य म्हणून मला नक्कीच त्या ठिकाणी आहे। अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी आपली मत व्यक्त केली, त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर अध्यक्ष महोदय मी आपल्या परवानगीने आपल्या माध्यमातून देणारच आहे। पण त्याचबरोबर महाराष्ट्राची ही भूमी जिथे एका बाजूला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, ते पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जात असताना त्याच्यामध्ये अनेक बाबी जे आपल्याला पुरोगामी म्हणून सिद्ध करतात, त्याच्यामधली सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या महाराष्ट्रामध्ये असणारा महिलांचा इतिहास। राजमाता जिजाऊ असो, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक शौर्य त्यांनी दाखवलं। कारण त्या कालावधीमध्ये, त्या सबंध कालावधीमध्ये लढत देणं आणि स्वराज्य निर्माण करता येईल अशी काही परिस्थिती त्या कालावधीमध्ये नव्हती, पण ते स्वप्न त्यांनी पाहिलं नाही तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी या थोर महान व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांना त्या पद्धतीनं कणखर पद्धतीनं तयार केलं। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील, उत्तम प्रशासक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्या सबंध कालावधीमध्ये ज्या वेळेला वेगवेगळी देशामधली मंदिरं ही तोडली जात होती, सर्वाधिक मंदिरांची पुनर्बांधणी ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केली। पण त्याचबरोबर ती करत असताना एक उत्तम प्रशासक कसा असावा याचं एक उदाहरण तत्कालीन कालावधीमध्ये जर कोणी दिलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी दिलं। राणी लक्ष्मीबाई असतील, इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी लढा दिला आणि मला वाटतं स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये पहिली 3-4 जे काही महान त्यावेळेला थोर स्वातंत्र्य सैनिक असतील त्याच्यामधल्या एक म्हणजे राणी लक्ष्मीबाई। त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले असतील, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेंनी त्या ठिकाणी त्यांना पाठबळ दिलं, त्यांना पहिलं प्रोत्साहन दिलं, पण ते प्रोत्साहन त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंनी पहिली मुलींसाठीची शाळा सुरू केली। त्यांच्यासोबत फातिमा शेख सुद्धा होत्या, यांनी सुद्धा त्या ठिकाणी एक छोट्याशा त्यांच्या त्या खोलीमध्ये ही शाळा सुरू केली। आज माझ्यासारख्या अनेक भगिनी ज्या आज या ठिकाणी बोलू शकतायत त्याचं कारण म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले। त्यांनी जर त्यावेळेला खऱ्या अर्थानं सबंध समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन जर महिलांसाठी स्त्रियांसाठीची हा शिक्षणाचा पाया रुजवला नसता तर माझ्यासारख्या आज अनेक भगिनी त्या ठिकाणी शिक्षण हे घेऊ शकल्या नसत्या। आणि म्हणूनच आज त्यांचं नाव आपण मानाने त्या ठिकाणी घेतो। पहिल्या डॉक्टर म्हणून डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी त्या ठिकाणी अतिशय लहान वयामध्ये शिक्षण घेतलं आणि पहिल्या डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी आज त्यांचं नाव आपण अभिमानाने घेतो। रमाबाई रानडे असतील, पंडिता रमाबाई असतील, यांची अनेकांची नावं घेण्यासारखी आहेत। आणि ज्या वेळेला आपण प्रगतिशील महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्यावेळेला हा इतिहास जो गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे, कुठे ना कुठेतरी या इतिहासाची आपण पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक सूचना या अनेक इथल्या सन्मान्य सदस्यांनी मांडल्या। सुरुवात त्याची आमच्या सभागृहातल्या वरिष्ठ भगिनी सदस्या मनीषाताई चौधरी यांनी केलं। त्यांनी गर्भधारणेच्या दरम्यान मातांचे मृत्यू त्याचबरोबर बालकांच्या दृष्टिकोनातून
त्या ठिकाणी त्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत. IT सेक्टरमध्ये महिलांची स्थिती ही अधिक सुधारली पाहिजे, या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटाचे तर अनेक सदस्यांनी या ठिकाणी त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. खरं तर महिला बचत गटाच्या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून ग्रामविकास विभाग अंतर्गत पहिल्या 11 जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून हा करत जातोय. आता 13 जिल्हे त्याच्यामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये उमेद मॉल हे त्या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रशिक्षणासाठीचा हॉल, त्याचबरोबर त्यांनी बनवलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ याच्या विक्रीसाठी सुद्धा स्टॉल्स हे उपलब्ध केले जाणार आहेत आणि तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठमध्ये किंवा तिथल्या त्या प्रमुख बाजारपेठमध्ये हे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या व्यतिरिक्त मुंबईच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही विशेष जे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा नक्कीच आम्ही मुंबई महानगरपालिका आणि महिला व बालविकास विभाग, नगर विकास विभाग हे त्या ठिकाणी समन्वय साधून अधिकाधिक काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील. शक्ती कायद्याच्या अनुषंगाने त्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत. खरं तर केंद्राने काही महिन्यांपूर्वीच नवीन त्यांच्या कायद्यांमध्ये काही बदल आणलेले आहेत आणि म्हणून जो आपण शासनाने प्रस्तावित केलेला शक्ती कायदा होता, त्याच्यामध्ये आता आपण काही नवीन, कारण त्यांनी जे बदल केलेत त्याच्या व्यतिरिक्त जर काही बाबी राहिलेल्या असतील तर त्या आपण नव्याने प्रस्ताव करून आपण गृह विभागाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण ते त्या ठिकाणी केंद्राकडे सादर करणार आहोत. यानंतर आमच्या सन्मान्य सदस्य रंजनाताई जाधव असतील, यांनी सुद्धा उमेदच्या संदर्भात, महिला बचत गटाच्या संदर्भात, ग्रामीण भागातील महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे आणि उद्योजकांसाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी सूचना मांडलेल्या आहेत. कौशल्य विकास विभागासोबत समन्वय साधून आम्ही नक्कीच अशा पद्धतीच्या प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून आम्ही ते काम त्या ठिकाणी सुरू करू. मोबाईल ॲपद्वारे लिंग निदान होत असल्याच्या प्रकाराच्या संदर्भातली एक कठोर कारवाई केली जावी, तर त्या संदर्भामध्ये गृह विभागासोबत आणि सार्वजनिक आरोग्य विभागासोबत त्या संदर्भातला आम्ही एक स्वतंत्र त्या संदर्भातली समिती गठीत करून त्यामध्ये आणखीन काय कारवाईच्या दृष्टिकोनातून करता येईल तर हा सुद्धा निर्णय अध्यक्ष महोदय घेण्यात येईल. सुलभाताई खोडके असतील, यांनी महिलांना कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण वाढलेलं आहे, या संदर्भामध्ये त्यांनी मत मांडलं. या व्यतिरिक्त संरक्षण दलासह विविध क्षेत्रामध्ये महिलांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सुद्धा महिलांच्या बचत गटाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत आणि महिलांमध्ये वाढत्या कॅन्सरच्या आजाराची तपासणी, उपचार आणि औषधासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, त्या संदर्भातला आरोग्य विभाग त्या ठिकाणी एक प्रस्ताव तयार करत आहे आणि लसीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी ही पावलं उचललेली आहेत. ज्योतिताई गायकवाड यांनी महिलांच्या सुरक्षतेच्या संदर्भामधल्या कायदे, शक्ती कायद्याची तरतूद, शक्ती कायदा हा तातडीने लागू करण्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना दिलेल्या आहेत. मुलींच्या आणि सुरक्षिततेसाठी, समान शिक्षणासाठी आणि महिला बचत गटाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही या ठिकाणी सूचना मांडलेल्या आहेत. कामाच्या ठिकाणी समान वेतन व सुरक्षित वातावरण सुनिश्चित. खरं तर महिलांना प्रत्येक खाजगी आणि शासकीय कार्यालयांमध्ये महिलांना जिथं कुठल्याही पद्धतीचा त्रास होत असेल तर तिथे एक स्वतंत्र समितीही स्थापन केली जात असते. त्याच्यामुळे खाजगी क्षेत्रामध्ये त्या समिती अधिकाधिक गठीत व्हाव्या, या दृष्टिकोनातून शासन हे कडक पावलं उचलत आहे. कारण शासनामध्ये तर आपण ते करतच असतो, आपल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तर ती आहेतच, पण खाजगी कार्यालयांमध्ये वाढण्याच्या दृष्टिकोनातून काही कडक पावलं ही उचलली जात आहेत. श्वेता महालेजींनी महिलांच्या सायबर साक्षरतेच्या आणि डिजिटल व्यवहाराचे प्रशिक्षण देण्यासाठी अधिकाधिक प्रभावी त्या ठिकाणी ती केली जावी, या संदर्भातल्या काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा एक फायनान्शियल लिटरसीचा आम्ही प्रोग्राम तयार करत आहोत, त्याच्यामध्ये या गोष्टी अंतर्भूत केल्या जातील. सरोजताई आहिरे यांनी असंघटित बांधकाम आणि ऊसतोड कामगार महिलांसाठी शिष्यवृत्ती, आरोग्य आणि कौशल्य विकास कार्यक्रम अधिक बळकट करावे, या संदर्भातली त्यांनी सूचना दिलेली आहे. आणि महिला बचत गटांना बँक कर्ज आणखीन सुलभ पद्धतीनं मिळावं, मार्केटिंग त्यांना करता यावं आणि आदिवासी व दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय, PSC डॉक्टर हजर राहावेत
अनुपस्थितांवर कारवाई केली जावी अशा पद्धतीच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी एसटी बसच्या फेऱ्या वाढवून देण्यासंदर्भामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये परिवहन विभाग असेल, आरोग्य विभाग असेल आणि त्याचबरोबर सहकार विभाग असेल यांना सुद्धा आणि आदिवासी विभाग असेल यांना आम्ही त्या संदर्भातल्या त्यांच्या सूचना या त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा पाठपुरावा महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही नक्कीच करू. स्नेहा दुबेताईंनी बचत गट आणि सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. खरं तर 3% राखीव आपण जिल्हा नियोजन अंतर्गत ठेवत असतो आणि तिथल्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार त्यांना ज्या बाबी तिथं गरजेच्या वाटतात त्यानुसार त्यांनी त्या 3% राखीव निधीमधून पालकमंत्र्याचा तो अधिकार असतो त्याच्यातून त्यांनी प्रस्तावित करायचे असतात. तर सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भामध्ये सुद्धा स्टेट लेवलची किंवा त्या 3% राखीवमधून प्राधान्य द्यावं या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येतील. मंदाताई म्हात्रे यांनी आर्थिक सक्षमतेबद्दल त्याचबरोबर बचत गटांसंदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी सूचना मांडल्या आहेत. पण त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग युनिटवर प्राधान्य दिलं जावं. तर त्या संदर्भातली स्थानिक जिल्हा पातळीवरची समिती ही तिथं स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र जाईल आणि त्या संदर्भातली जिल्हास्तरीय समिती त्यांनी त्या ठिकाणी स्थापित करावी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती करावी. त्याची जागा आणि सगळ्या ज्या बाबी आहेत त्या समितीच्या माध्यमातून निश्चित कराव्या अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येतील. सुलभाताई चव्हाण यांनी वर्किंग विमेन हॉस्टेल महिला वसतिगृहांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. यावर महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही नक्कीच त्या ठिकाणी अधिक ती संख्या केंद्र शासनाच्या माध्यमातून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करू. अर्जुनजी खोतकर असतील यांनी त्या ठिकाणी काही सूचना मांडलेल्या आहेत. आदरणीय सुधीरजी मुनगट्टीवार साहेबांनी या ठिकाणी अनेक सूचना मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन असेल ह्या संदर्भामध्ये आपण जी सूचना मांडली की राज्यातल्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतील त्या सगळ्या एका प्लॅटफॉर्मवर त्यांना उपलब्ध व्हाव्या ह्या दृष्टिकोनातून आपण जी सूचना मांडलेली आहे त्याला महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आम्ही ते प्लॅटफॉर्म हे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करू. श्वेतपत्रिका म्हणजे ज्या वेळेला 4थं महिला धोरण आणण्यात आलं तर पहिल्या 3 धोरणांपेक्षा 4थं महिला धोरण हे वेगळं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यात काही बाबी आम्ही नमूद केल्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते धोरण लवचिक असलं पाहिजे. म्हणजे पहिल्या 3 धोरणांमध्ये एखादे जर आपण त्याच्यामध्ये बाब निश्चित केली तर पुढचं धोरण येईपर्यंत ती बदलता येत नव्हती. पण 4थ्या महिला धोरणामध्ये एखादी योजना प्रभावी आहे किंवा ती कमी प्रभावी आहे याचे आपण त्याच्यामध्ये इंडिकेटर्स ठरवू शकतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये पुढचं धोरण यायच्या आधी त्याच्यामध्ये काही बदल आपण करू शकतो. तर या दृष्टिकोनातून त्या जेवढ्या आपल्या योजना आहेत याचं खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणामध्ये किती रूपांतर होतंय याचं एक मूल्यमापन करून त्या धोरणाच्या माध्यमातून याच्यामध्ये बदल हे करण्यात येतील. एक अतिशय महत्त्वपूर्ण सूचना ही त्यांच्या वतीने आली ती सायबर क्राईम आणि सोशल मीडिया ह्या दृष्टिकोनातून आली. खरं तर सोशल मीडिया आणि सायबर क्राईमच्या म्हणजे त्या माध्यमातून अनेक असे जे महिला सायकोलॉजिकली त्यांच्यावर परिणाम होतो, मानसिक परिणाम होतो. शेवटी एक नकारात्मक कमेंट जरी ऐकली किंवा वाचली तरी त्यांना त्यातून परिणाम हा होत असतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर जर खालच्या पातळीवरची टीका होत असेल मग अगदी ती सामान्य महिला असो किंवा कुठली शासकीय अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो तर त्या संदर्भातली आणखीन काही कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून गृह विभागाला आम्ही उद्याच त्या संदर्भातली आम्ही आपल्या सूचनेनुसार आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत पाठपुरावा करू आणि सायबर क्राईमचं विशेष प्रशिक्षण हे अधिकाधिक शाळांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागासोबत कारण ती पिढी म्हणजे जो वयोगट आहे तो साधारणपणे त्या पद्धतीने आहे पण महिलांमध्ये सुद्धा आत्ता सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये अगदी ग्रामपंचायत लेवलपर्यंत ते प्रशिक्षण जाण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही पावलं उचलली जातील. आणि आपण मजूर सहकारी संस्था ऑब्लिक महिला सहकारी संस्था यामध्ये जे आपण त्यांनी शासन निर्णयामध्ये काही बदल करावा या संदर्भामध्ये जी आपण सूचना दिलेली आहे ते संबंधित जो विभाग आहे
त्यांना आम्ही त्या संदर्भातलं आपल्या या सूचनेनुसारचं पत्र आम्ही लिहून त्या संदर्भामध्ये सहकार विभाग हे तसा बदल हे करतील या पद्धतीचा पाठपुरावा हा केला जाईल। त्याचबरोबर 3.5 शक्तिपीठ क्षेत्रामध्ये प्राधान्याने औद्योगिक क्षेत्र विकसित करून त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं जावं। तर त्या संदर्भातलं उद्योग विभाग आणि त्यांच्या माध्यमातून, कारण 4थं महिला धोरण ज्या वेळेला आणण्यात आलं त्यावेळेला प्रत्येक विभागाला काही इंडिकेटर्स देण्यात आले की त्यांनी काय काय महिलांच्या दृष्टिकोनातून योजना आणाव्यात। तर त्यामध्ये त्यांना रेकमेंडेशन महिला बालविकास विभागाकडून 4थ्या महिला धोरणाअंतर्गत त्यांनी उद्योग विभागाने या संदर्भातलं एक धोरण तयार करावं किंवा त्या संदर्भातली एक स्कीम तयार करावी या संदर्भामध्ये त्यांना आमच्याकडून विनंती केली जाईल। आदरणीय त्याच व्यतिरिक्त महिला लोकप्रतिनिधींचं गुणात्मक योगदान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण आयोजित केले जावे। तर त्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या वेळेला महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम होतात किंवा एखादी ग्रामपंचायत सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य निवडून आल्यानंतर यशस्विनी किंवा आपली पुण्यामधली जी संस्था आहे यशदा संस्था आहे याच्या माध्यमातून जसे प्रशिक्षण घेतले जातात तर ते कंपल्सरी करून महिला लोकप्रतिनिधींसाठी विशेष सत्र हे यशदाच्या माध्यमातून किंवा महिला बालविकास विभागाची सुद्धा एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्या माध्यमातून आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील। 11 मार्च रोजी आपण ज्याचा उल्लेख केलात की यंदाचं वर्ष हे महिलांचं कृषी क्षेत्रामधलं योगदान, 11 मार्चला सेंट्रल हॉलमध्ये त्या संदर्भातला एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना म्हणजे सगळ्यांनाच आमंत्रित केलं आहे। त्याच्यात ज्या सूचना येतील त्यानुसार आपण ह्या संदर्भातली कारवाई ही करण्यात येईल। या व्यतिरिक्त आमदार सुरेश धस साहेबांनी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्या। त्याचबरोबर अबॉर्शनच्या संदर्भामध्ये काही कडक आणखीन कायदे करण्यात यावे। हुंडा असेल, हुंडा बंदी असेल किंवा त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ज्या काही सकाळी सुद्धा मला वाटतं हुंड्याच्या संदर्भामध्ये एक लक्षवेधी मांडण्यात आलेली होती त्याच्यावर उत्तर गृह विभागाने दिलेलं आहे, पण गृह विभाग आणि महिला व बालविकास विभाग हे त्या क्षेत्रातील हुंडा बंदीच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही त्यांच्याकडनं तिथल्या स्थानिक पातळीवरच्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये तिथं काही विशेष पावलं उचलतील। दूध उत्पादक महिलांचा पगार हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा या संदर्भामध्ये त्यांनी जी काही सूचना दिलेली आहे ती संबंधित दुग्ध व्यवसाय विभागाकडे देण्यात येईल। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना ज्या वेळेला आणली त्यावेळेला आपण पहिला निकष त्याच्यामध्ये ठेवला की ती अकाउंट ही त्या महिला लाभार्थीचीच असली पाहिजे। त्याचं विशेष कारण हे होतं की जो लाभ आपण 1500चा देतो हा त्या महिलेच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे। मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की 50 लाख अशा महिला होत्या ज्यांचे बँकमध्ये अकाउंटच नव्हते। ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंगची अट आपण ह्यासाठी घातली की तो लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा, कारण इतर योजनांचा लाभ हा तिथल्या पुरुषांची अकाउंटची नोंदणी असते त्याच्यामुळे तो लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये जात नाही। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या योजनेमध्ये आपण जे निकष ठेवले ते इतर योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात यावे अशा पद्धतीची पावलं सुद्धा उचलली जातील। हेमंतजी उगळे असतील, नारायणजी पाटील असतील, त्याचबरोबर अभिजितजी पाटील असतील, बालाजी कल्याणकर असतील आणि पटेलजी असतील, यांनी ज्या काही मुरजीबाई पटेल असतील यांनी सुद्धा ज्या काही सूचना त्यांच्या शहरी भागातल्या दृष्टिकोनातून काही ग्रामीण भागातल्या दृष्टिकोनातून मांडल्या त्याच्यामध्ये सुद्धा विभाग म्हणून इतर विभागांसोबत समन्वय साधून हा पाठपुरावा केला जाईल। मी अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा आपले या सभागृहाचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार, दिवंगत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की महिला व बाल विकास विभागाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महिलांचे प्रश्न सोडवले जावेत या दृष्टिकोनातून या महायुतीच्या सरकारने हे अधिकाधिक सर्वाधिक निधी हा महिला व बाल विकास विभागाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि खऱ्या अर्थानं
महाराष्ट्र हे नेहमी विकसित विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि बालकाच्या नावाच्या समोर आईचं नाव पहिलं लावलं जावं वडिलांच्या आधी, हा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य देशामधलं आहे. त्यानंतर सूचनांचं पत्र आलं तर ते सुद्धा विभागाच्या वतीने त्या संदर्भातलाही पाठपुरावा केला जाईल अशी अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.